जिंदगीभर गुलामीच्याच ह्याच्यामध्ये जाणार आहे आणि विकास कधीच राहणार नाही। या कंधार शहराला फक्त चिखलीकर साहेबांचा चेहरा लागतो। चिखलीकर साहेबच ब्रँड चालतील। काय करायला आता काय कार्यकर्त्याला घ्यायचं जवळ म्हणायचं काम हात चढलंय काय मस्तीला आलास लय उडायला लागलास त्याच्यासोबत लय फटताना दिसालास। इलेक्शन झाल्याच्या नंतर बघून घेतो इथपर्यंत आता ही भाषा आलेली आहे। मागील 5 वर्षात काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होता आणि त्यांची सत्ता नव्हती आणि त्यांच्या काळात काही कामं झालेले नाहीत आणि ज्यावेळेस प्रशासक लागलं त्या प्रशासकच्या काळात चिखलीकर साहेब असो तर शिंदे साहेब असो त्यांनी कंधार शहरात विकास कामे केलेत। एवढ्या वर्ष सत्तेत होते मोठेपणानं सांगायला सत्तेत होत्या फलानं केल्या विस्तानं केल्या एक शौचालय बांधायचे होत्या महाराणा प्रताप चौकामध्ये। भारतीय जनता पार्टीचे लोक असतील किंवा काँग्रेस पक्षाचे लोक असतील यांनी पहिले एक गोष्ट सांगावं की कंधार शहरामध्ये कोट्यवधींचा निधी यांनी स्वतःच्या मार्फत कधी आणलेला आहे। 4 दिवस दारू पाजून 4 दिवस मटणं चारून संघ घेऊन फिरल्यानं विकास होत नाही। नगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे। मी सध्या आहे कंधार शहरामध्ये। कंधार शहर ऐतिहासिक शहर आहे। सामाजिक सलोखा आणि इतिहास हे 2 विषय जपणारा शहर आहे। या शहरातले पदाधिकारी नेतेगण आणि इथले सामान्य नागरिक माझ्यासोबत आहेत। यांना विचारूत की या शहरामध्ये विकासाचे कोणते प्रश्न राहिले आणि विकासाचा कोणता प्रश्न मार्गी लागलं हे सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या सोबत आहेत। पहिलं माझा प्रश्न आहे यांना की काय वाटते तुम्हाला कंधार शहरामध्ये विकासाचे कोणते प्रश्न आहेत आणि झालेले आहेत आणि कोणते प्रश्न मार्गी लावायचे। कंधार शहरामध्ये आताच कंधार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये धुमाकूळ चालू आहे। यामध्ये या कंधार लोहा मतदारसंघाचे आणि नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते सन्माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब या मतदारसंघामध्ये अनेक कामं केलेले आहेत आणि या कंधार शहरातील अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चांगले कामं तोच एक नेता करू शकेल आणि सर्व महायुती असल्याबद्दल सर्व सरकार त्यांचं आहे। याबद्दल या कंधार शहराला फक्त चिखलीकर साहेबांचा चेहरा लागतो। चिखलीकर साहेबच ब्रँड चालतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे पॅनल उभा राहिलेला आहे तोच पॅनल येणार। सर्व निवडणुकीमध्ये 20ला 20 सीटा आणि नगराध्यक्ष सन्माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचा येणार आणि विजय होणार। विकासाच्या मुद्द्यावर हे निवडणूक लढली जाणार का? खरंच हे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढली जाणार आहे आणि कंधार शहरात मागील 5 वर्षात काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होता आणि त्यांची सत्ता नव्हती आणि त्यांच्या काळात काही कामं झालेले नाहीत आणि ज्यावेळेस प्रशासक लागलं त्या प्रशासकच्या काळात चिखलीकर साहेब असो तर शिंदे साहेब असो यांनी कंधार शहरात विकास कामे केलेत। चिखलीकर साहेबांनी आता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 12.5 करोडचा निधी हा कंधार शहराला दिला। हा उद्यानाला 4 करोड रुपयाचा निधी चिखलीकर साहेबांनी दिले। अभिनवनगरमध्ये 2 कोटी रुपये असंच एक अजून उद्यान व्हावं यासाठी चिखलीकर साहेबांनी निधी दिले आणि विशेष करून कंधारच्या लोकांना हे माहिती समजली आता आहे की ज्या पक्षाचे आमदार आहेत ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षानं जर त्या पक्षाच्या बाजूनं आपण राहिलात तर कंधारचा चेहरामोहरा बदलल ही परिस्थिती आज लोकांना कळालेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 21चे 21 लोक हे निवडून येतील। मागच्या वेळेस नगरसेवक निवडून आले पण नगराध्यक्षपद हुकलं होतं। यावेळेस ही जे उमेदवार समोरचा आहे ते तगडं मानलं जातोय। यावेळेस तुमचं काय नियोजन असणार? नमस्कार, मी राजकुमार केकाटे, राष्ट्रवादीचा माजी शहराध्यक्ष। जो गेल्या वेळेस नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि बहुमत एका पक्षाकडे असं एक समतोल नव्हतं। हे सर्व फिसकुटून गेलं होतं। परंतु या कंधार शहराची जनता अतिशय हुशार आणि चाणक्य आहे। या ठिकाणी गेले विधानसभेची निवडणूक झाली। या ठिकाणी जातीपातीचं राजकारण झालं।
परंतु एवढ्यासुद्धा अटीतटीच्या सामन्यामध्ये आदरणीय लोकनेते चिखलीकर साहेब हे बहुमताने निवडून आले आणि इथल्या जनतेला हुशार जनता आहे आणि चिखलीकर साहेबाच्या पाठीमागे नेहमी राहणार आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्मातल्या सर्व समूहाला घेऊन चालणारे हे लोकनेते चिखलीकर साहेब आहेत. या ठिकाणी आमचे उमेदवार नगराध्यक्षाचे हनुमंत उर्फ स्वप्नील पाटील लुंगारे हे अतिशय सामाजिक कार्यामध्ये अतिशय झोकून देणारा व्यक्ती आहे. सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर आहे म्हणून एक त्यांचं नाव आहे. त्यांची आई माजी नगराध्यक्षा होत्या, त्यांचे काका माजी नगराध्यक्ष होते. त्या एक घराला एक वेगळं नाव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे 20 उमेदवार आहेत आमचे, ते 20 उमेदवार हे कुठले एकाच त्याला समूहामधले आहेत असे म्हणणार नाही मी. तर साहेबांनी काय केलेलं आहे चिखलीकर साहेबांनी की या ठिकाणी शिक्षक असतील त्यांनासुद्धा न्याय देण्याचं काम केलं आहे. शिक्षक असतील उमेदवार, त्या ठिकाणी पत्रकाराचा प्रतिनिधी म्हणून एक पत्रकारसुद्धा आमच्याकडे उमेदवार आहे. त्याचबरोबर व्यापारी म्हणून व्यापाऱ्याचासुद्धा एक उमेदवार आहे. असे अनेक घटकाचे उमेदवार या ठिकाणी आमचे 20 उमेदवार अतिशय हुशार आणि कंधार शहराला दिशा देण्यासाठी समोर जो कंधार शहर काही दिवस पाठीमागी वर्ष आलेले आहेत, परंतु आज तुम्ही पाहता हे कंधार शहर हेच आज आपण या ठिकाणी या शांतिदूत गोविंदराव पाटील या आपण या चिखलीकर साहेब या आपण उद्यानामध्ये आहात हे आपल्याला या ठिकाणी काम दिसत असेल. माझ्या उजव्या बाजूला आपल्या प्रभाग क्रमांक 1 आहे, तिथं बौद्ध समाजासाठी साहेबांनी एक बौद्ध विहारासाठी 30 लाख रुपये निधी दिलेला आहे. त्याच्या खाली जर गेलात आपण प्रभाग 2मध्ये तिथं महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी आहे, तिथंसुद्धा 20 लाख रुपये आदरणीय चिखलीकर साहेबांनी बौद्ध समाजासाठी तिथं सभागृहासाठी 20 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. त्याच्या खाली जर महात्मा फुले प्रभाग 6मध्ये जर गेलात तुम्ही, प्रभाग 3मध्ये जर गेलात तिथं ऐतिहासिक बौद्ध विहार आहे, तिथंसुद्धा साहेबांनी निधी दिलेला आहे. त्याच्या खाली जर 6मध्ये गेलात तिथंसुद्धा बौद्ध विहार एक साहेबाच्याच निधीमधून बांधण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 8मध्ये जर आलात तुम्ही, त्या ठिकाणीसुद्धा साहेबानं भरघोसाचा दलित समाजासाठी निधी दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण जो प्रभाग क्रमांक 9 आहे त्या ठिकाणीसुद्धा बौद्ध समाजासाठी बौद्ध विहारासाठी तिथंसुद्धा मोठा निधी दिलेला आहे. आणि प्रभाग क्रमांक 10 जो आहे इकडला भाग या ठिकाणीसुद्धा भगवान बाबाचं या ठिकाणी मोठं स्मारक आहे, त्या ठिकाणी सुद्धा भरघोस असा निधी दिलेला आहे. या ठिकाणी कंधारची जनता अतिशय हुशार आणि अतिशय सोजवळ आहे. त्यामुळं येणाऱ्या 2 तारखेला घडी या निशाणीच्या बटनाच्या समोर संपूर्ण 20च्या 20 व एक आमचे नगराध्यक्ष स्वप्नील भाऊ यांनाच प्रचंड मताने असं विजय करतील हे आम्हाला 100% नाही 1000% खात्री आहे. यांचं असं म्हणणं आहे की नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत स्वप्नील हनुमंते किंवा स्वप्नील भाऊ हे यांना कंधारची जनता निवडून देते. पण मागचा इतिहास असं राहिलेला आहे की नडगे परिवार किंवा आता जे शहाजी नडगे उभा आहेत त्यांच्या परिवाराकडं कंधारच्या नगरीनं कल दिलेला आहे. आत्ताही काय वाटतं तुम्हाला? हे सत्य आहे. लोकप्रतिनिधी ही आहे निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक लेवलला काम करत असताना स्थानिकचाच उमेदवार असावा, स्थानिक राहणारा व्यक्ती असावा. म्हणून अरविंदरावजी नडगे साहेब असतील, शहाजीराजे नडगे असतील, ह्यांना गेल्या 40 ते 50 वर्षापासून कंधार नगरीने कंधार येथील सगळ्या नागरिकांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा ते आज पहिल्यांदा अध्यक्षाच्या उमेदवारीस त्यांना संधी मिळालेली, ह्यापूर्वी आईला मिळाली होती परंतु प्रथमतः त्यांना मिळाली. त्याचबरोबर त्यांचे जे 20 नगरसेवक आहेत हे सर्व यंग आहेत. त्यात एक थोडकं उदाहरण द्यायचं म्हणलं तर इथं वैदू समाज म्हणून आहे, त्यांचं जवळपास 500-600 वस्तीचं लोकसंख्या आहे. त्याही म्हणजे वंचित घटकातील व्यक्तींना आम्ही नगरसेवकाला संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे स्थानिक स्वराज्य हे स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहतात. आणि नडगे परिवार हा कटिबद्ध आहे, हे कुणावर अवलंबून नाही. पक्षाची निष्ठा, एकनिष्ठ पक्षामध्ये राहून काम करणे आणि इमानदारीनं ह्या जनतेची सेवा करणे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनी ज्या 20 लोकांना घेतले
त्याच अनुषंगाने घेतले की स्थानिक लोक असले पाहिजे, गोरगरीब असले पाहिजे, यंग असले, ते रस्त्यावर काम करणारे असले पाहिजे. या सर्व गोष्टीचा विचार करून नळगे परिवारातील किंवा काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी यामधील सर्व घटक पक्ष, वंचित बहुजन असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस, या सर्वांनी एकत्र बसून चांगले 20 नगरसेवक आणि नगराध्यक्षाची निवड केलेली आहे. आणि जनतेचा कॉल आम्हाला 100% मिळेल अशी आमची खात्री आहे. त्यामुळे येणाऱ्या 3 तारखेला नक्की आमचा गुलाल आहे आणि कंधारची नगरातील जनता हा आमच्यावर विश्वास ठेवतील. राष्ट्रवादीकडं माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष यांची फौज आहे. त्यांचेकडे जे उमेदवार आहेत ते पण तगडे आहेत, माजी नगरसेवक होते. फक्त नगराध्यक्षाचंच जे उमेदवार आहे काँग्रेसचा ते तगडं आहे, ते आव्हान देणार आहे. फक्त बाकीचे जे नगरसेवक उभं टाकले त्यांचं काय? नाही, आमच्याकडेही उपनगराध्यक्ष बहुजन चळवळीमध्ये गेल्या 40 वर्षापासून काम करणारे सुधाकर अण्णा कांबळे म्हणून आहेत. ते गेल्या 40 वर्षापासून काम करतात. त्यांनी उपनगराध्यक्षपद भोगलेलं आहे. बाकी नगरसेवक म्हणून होते. आता माझ्यासोबत हे वार्ड क्रमांक 10मध्ये अजय मोरे आहेत. हे माजी आमदारांचा नातू आहे. या कंधार नगरीचा, लोहा कंधार मतदारसंघाचे पहिले आमदार त्यांचा नातू आहे. त्यामुळं सुशिक्षित आणि स्थानिक लेवलचे प्रश्न निराकरण करणारा व्यक्ती असावा, अशा नगरसेवकांची आम्ही निवड केलेली आहे. मागचं लेवलवर पुढचं जीवन जगता येणार नाही किंवा समोरचे याचे प्रश्न सोडवता येत नाहीत. हा सर्व बेसिक डोळ्यासमोर ठेवून आम्ही चांगले नगरसेवक देण्याचा प्रयत्न पक्षाने, महाविकास आघाडीने केलेला आहे. स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की 2च परिवार या कंधार नगरीमध्ये नगराध्यक्षपद किंवा राजकारण चालते, नडगे परिवार आणि लुंगारे परिवार. तर या पद्धतीने तुम्हाला काय वाटते की विकासाच्या मुद्द्यावर हे लोक निवडणूक लढवत आहेत का? कंधारचा तर पहिला मुद्दा विकास झालाच नाही आणि जनता याला कटाळलेली आहे, दोन्ही परिवाराला. यावेळेस कंधारमध्ये 100% परिवर्तन होणार आहे आणि कंधारच्या जनतेच्या माध्यमातून या दोन्ही लोकांना कटाळून आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन परिवर्तन आणि भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष आणि त्यांची सत्ता 100% येणार आहे. कारण की कंधारची लोकांना एवढा कटाळा आला आहे की इथे 10-10 दिवस पाणी येत नाही, रस्त्या नाल्याची सोय नाही आणि आतापर्यंत इथं प्रशासकीय असल्यामुळे इथल्या आजी माजी जे नगरसेवक आहेत त्यांनी आतापर्यंत कोणतंच काम केलं नाही. इथली जनता एवढी कटाळलेली आहे की इथल्या जनतेला खाली परिवर्तन पाहिजे. परिवर्तन म्हणताना 100% अटळ आहे परिवर्तन. आणि दोन्ही परिवाराला इथली कंधारची जनता कटाळून येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी ही नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला झेंडा कंधार येथे नगर परिषदमध्ये फडकवणार आहे, ही तुम्हाला खात्रीदायक सांगतो. ह्याच्यात तीळ मात्र चिंता नाही. आणि आतापर्यंत आमच्या पक्षाने तरुण आणि तडफदार उमेदवार दिले. आमच्याकडे काय भरमसाठ पैसेवाले, काही ह्याच्यावाले असे कोणतेच नाहीत. सर्वसामान्य घरच्या आहात. मी सुद्धा सर्वसामान्य आहे. माझ्याकडे खाली भांडवल एवढंच आहे की चळवळीचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही. खाली जनतेनं आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला निवडून द्यावे हीच अपेक्षा करतो कंधारवासियांचं. परिवर्तन जर पाहिजे असेल तर, अन्यथा तुम्ही जिंदगीभर गुलामीच्याच ह्याच्यामध्ये जाणार आहे आणि विकास कधीच राहणार नाही. आज जनता पैसे घेईल, पैशातून सत्तेतून पैसा, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. 5 वर्षे पैसा घेतल्यानंतर विकास होणार नाही. आमच्याकडे पैसा नसून सुद्धा आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच आमचं नगराध्यक्ष आणि आमच्या नगरसेवकाची सर्वांची भूमिका हेच राहणार आहे. तुमच्या TV चॅनलच्या माध्यमातून एवढीच माझी कंधारच्या जनतेला कळकळीची विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कंधार नगरपालिकेमध्ये तरुण, तडफदार आणि जो विकास करणाऱ्या त्याच माणसाला निवडून द्या आणि सत्ता परिवर्तन 100% करा. घराणेशाही करू नका. शोषित, पीडित, वंचित घटकातील OBC चळवळीतल्या माणसाला तुम्ही निवडून द्या, एवढंच सांगणं आहे. हे 2 पक्ष बलाढ्याने लढत आहेत, एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी. त्याच्यात BJPची चर्चा कंधार शहरामध्ये आहेत की नाही? आम्हाला जे अनुभवायला भेटले की BJPची चर्चा कंधार शहरात नाही आहे. पहिल्यांदा हे सपशेल खोटं आहे. राहिला प्रश्न, असं कुठंतरी इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं की 2 घराणेशाहीला कुठंतरी बाजूला सारून एका सामान्य घरात जन्माला आलेला एका शिक्षकाचा मुलगा त्या अशा सामान्य घरातल्या मुलाला म्हणजे जसं त्यांना कळत असेल ते तसं समाजकारण करतात. त्याचं कुठंतरी फळ, त्याची कुठंतरी पावती म्हणून एका OBCच्या लेकराला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली भाजपकडून. त्याबद्दल BJPचं मनापासून आभार. बरं काय, कुठेतरी कळलं तर की एक BJP गरिबांना न्याय देऊ शकते.
जसं की लोकायला आता ते सांगतो थोड्या वेळानं. पहिल्यांदा ते दुसरी गोष्ट आता काय म्हणले आमचे भाऊ बोलत म्हणजे विकास असा झाला तसं झाला, हे झालं ते झालं, सर्व एक गोष्ट बोलत म्हणले. आता सन्माननीय चिखलीकर साहेब गेल्या 25 ते 30 वर्षापासून सत्तेत असल्याने आहेत. खूप विकास कामे केली असतील, आम्ही त्याला असं म्हणत नाही की नाकारत नाही की केले नाहीत, 100% केलेत. साध्या गोष्टी होत्या ना, जिथं बघितलं तिथं विहार दिला. असं आमच्या दादांनी सांगितलं की प्रत्येक वार्डामध्ये एक विहार दिला. बौद्ध समाजाच्या विषयी चिखलीकर साहेबाच्या मनात आत्मीयता जास्त असेल, तसं मनापासून आभार. ओबीसीचा एक कॅन्डिडेट भेटला नाही का तुम्हाला? होता ना एखादी कॅन्डिडेट, चेतन केंद्रेसारखा माणूस होता तुमच्यापाशी, अशा अनेक माणसं होते तुमच्यापाशी, तरी तुम्हाला ओबीसीचा कॅन्डिडेट न देता तुम्ही रातोरात 6-7 दिवसामध्ये कागदपत्र काढून एका ओपन जागेवर ओपनचा असलेल्या माणसाला तुम्ही 6 दिवसात ओबीसी बनवलं. तुम्ही जसं प्रेम दाखवलं ना बौद्ध समाजावर, तसं ओबीसीवर दाखवायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, सर बोलत काय म्हणले, एका वैदाच्याला उमेदवारी दिली काँग्रेसनं, सबसेल खोटा आहे. वंचितनं उमेदवारी दिली आहे, त्या वंचितचे उपकार काँग्रेसनं उमेदवारी दिलेली नाही असं दिशाभूल करू नका. त्याच्या पलीकडे जाऊन ते प्रभाग क्रमांक माझ्यामध्ये 6 वाटाले, 5, 6 किंवा 4 काहीतरी आहे, ते मोहसिन बागवान म्हणून आहे, त्याला वंचित करून उमेदवारी आहे. त्याच्या अपोजिटमध्ये काँग्रेसचा उमेदवार आहे, कमाल एकीकडे म्हणायला युती आहे, त्याला घेऊन फिरायला आणि दुसरीकडे तिथं दाखवायला तुम्ही एकमेकाच्या विरोधात असल्याचं. हे कोणता विकास आहे? विकासाच्या नावाखाली फक्त या लोकांना काहीच नाही, माझं वर्चस्व कसं मोठं राहील, मी कोण आहे, माझी ताकद, माझी इज्जत हे कमी झाली नाही पाहिजे, याच्या पलीकडे जाऊन सांगायला. आता काय झालं, आता यांनी यांचे ओरिजिनल रूप दाखवायला सुरुवात केली आहे. काय करायलेत आता, काय कार्यकर्त्याला घ्यायचं जवळ म्हणायचं काम हात चढलंय, काय मस्तीला आला असले उडायला लागलास, त्याच्यासोबत लय फिरताना दिसालास, इलेक्शन झाल्याच्या नंतर बघून घेतो, इथपर्यंत आता ही भाषा आलेली आहे. काय सांगतात येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये माराई होईल. हे लोक काय करतात, जेव्हा यांच्या विरोधात वातावरण जाते तेव्हा हे असले कार्यक्रम करणारच झाले. आणि राहिला प्रश्न BJP आहे की नाही, 100% येणाऱ्या 3 तारखेला तुम्हाला कळल BJP कशी आहे, कुठं आहे, कशी आली. ते म्हणतात ना धपका दिल्यावर देणारच. आता काय सत्तेत जरी वरी तिघं एकत्रित असले तरी काय, स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे लढवायलेत. आता त्यांनी त्या कोण्या गोष्टीचं जे सरकारनं दिलं आहे ते त्यांनी सांगणार आहेत, आम्ही सांगणार आहोत. सगळ्याला माहीत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत. सगळं कुटुंबी तयार झालं तर त्यांच्या सहीशिवाय तर पुढे जाणारच नाही ना. आणि खरोखरच या काँग्रेसनं असो किंवा राष्ट्रवादीवाल्यांना असो, एवढे वर्ष सत्तेत होते, मोठेपणानं सांगायला सत्तेत होत्या, फलानं केल्या, बिस्तानं केल्या. एक शौचालय बांधायच्या होत्या महाराणा प्रताप चौकामध्ये, हजारो महिला, हजारो मुली, हजारो काय सांगू नये, तुमच्या कोणा धर्म जात पंथ काही नाही. एक लघुशंका आल्याच्यानंतर तिथं लघुशंका करण्यासाठी जागा नाही, मोठेपणाच्या गोष्टी करायला विकास केलो, कुठे केला विकास दिसणार झालं. इकडे ते बौद्ध विहाराला 30 लाख दिले म्हणून सांगायला, आरक्षित जागा आहे ती उठू शकल्या नाही तुम्ही, आरक्षित जागा एक घरकुल देऊ शकल्या नाही. महाराणा प्रताप त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या वरी उजव्या हाताने गेल्या तर कुठे दिल्या होत्या का घरकुल? आता कुठं घरकुल द्यायला, वैदोगलीला कधी एक घरकुल दिलेला आहे का? एखादं दाखवा, एक पुरावा दाखवा, फक्त विजयगडला एक घरकुल देण्याचा पुरावा दाखवा, मल्हारनगरला एक घरकुल देण्याचा पुरावा दाखवा. अरे कुठलाही निधी कुठेही वापरता येतो, वापरला नाहीत. विकास करण्याची इच्छा असायला पाहिजे, इच्छाशक्ती असायला पाहिजे. काय झालंय, जाणून बुजून फक्त इलेक्शन पिरियडमध्ये येऊन खांद्यावर हात टाकल्यानं विकास होत नाही. 4 दिवस दारू पाजून, 4 दिवस मटणं चारून, संघ घेऊन फिरल्यानं विकास होत नाही. विकास करायचा असेल तर तो प्रामाणिकपणाने इच्छाशक्ती असायला पाहिजे. आणि ती इच्छाशक्ती फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. ती इच्छाशक्ती भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्याच्या नंतर करून दाखवलं. आणि हे जे म्हणालेत ना BJP कुठंच नाही, येणाऱ्या 3 तारखेला निकालात कळून जाईल BJP कुठं आहे काय नाही. BJP इथं फाईट देते हे मान्य दादांनी सांगितलंय, पण कुठल्या पद्धतीने समीकरण जोडून निवडून येणार आहे? कारण BJPनं हे सर्वसामान्य जनतेतला आणि कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे आणि मूळ OBCला दिलेलं आहे, जे ओपनला नाही. आणि हे दोन्हीही जे पक्षांनी जे आहे जे ओपनचे तिकीट दिले, त्यांच्याजवळ कार्यकर्ते होते OBCचे, तरी पण त्यांना न देता घराणेशाहींनाच तिकीट दिलेलं आहे. आणि BJPनं हे एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता ही सबसेल आत्ता भाजपलाच निवडून देणार आहे. जनशक्ती पार्टी म्हणून आपण निवडणूक लढतायत, मोठे मोठे पक्ष आहेत आणि आपला नवीन पक्ष आहेत
इथल्या निवडणुकीला आपण समोरे जात आहेत, यांच्यासमोर आपण कसं आव्हान देत? आम्ही प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहोत. बाकी जे कुठले समजा पक्ष मोठे असतील काही असतील, पण कुठल्याही नेत्याची नियत साफ नाही. त्यांना फक्त पैशावर निवडणूक लढवायचं आहे. पण आमचे प्राध्यापक मनोहर धोंडे सरचं तसं नाही आहे. प्राध्यापक मनोहर धोंडे सर हे गेल्या 4 महिन्याखाली कंधार शहरामध्ये 12 वर्षाखालचा प्रश्न दुकानचा त्यांनी 2 महिन्यात पूर्ण केला, जे की आजपर्यंत कुठल्याही राजकीय लोकांना आजपर्यंत जमलं नाही. प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी आत्ता समजा टोटल कंधार शहरामध्ये वार्डामध्ये 3 उमेदवार उभे केले आहेत कंधार शहरामध्ये. तर एकही उमेदवार समजा अनुभवी नाही. तर सरपुशी फक्त सर कार्यकर्ता हा कोरा पाहिलेला आहे आणि काम करण्याची इच्छा असलेला आहे पाहिला आहे. कुठल्याही प्रकारचा तो भ्रष्टाचार नसलेला पाहिलेला आहे. आणि त्यामुळे आम्हीसुद्धा प्राध्यापक मनोहर धोंडे सर जे शब्द देतात ते पाळतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि सरनीसुद्धा आम्हाला कौतुकाची थाप देऊन आमच्यासारख्या सामान्य माणसाला तिकीट दिलं आहे. त्यामुळे आम्ही ह्यावेळेस जनतासुद्धा आम्हाला सर्वसामान्य माणसाला मनावर घेतली आहे. आणि सर्वप्रथम मी सांगतो, मी प्रभाग क्रमांक 1 ब मधून निवडणूक लढवित आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भीमगड हा येतो. भीमगडमध्ये गेली 40 वर्ष झाले आजपर्यंत कुठल्याही नेत्याने विकास केला नाही. दरवेळेस यांच्या मताकडून त्यांनी जे काही कमवलं असेल ते आरामासाठी घातलं असेल. या नगरीसाठी एकही रुपया त्यांनी खर्चला नाही. तुम्ही बघा भीमगड नगरमध्ये डाव्या साईडला तुम्ही बघा कसं चमकत आहे आणि उजव्या साईडला बघा किती ओसाड वाहत आहे. म्हणजे हे तर शेवटी तर कंधार शहरातलंच आहे ना. पण कुठल्याही नेत्याला विजन नाही, काही नाही. आमचं तसं नसून आम्हाला प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे की तुम्ही भीमगड नगरमध्ये जा आणि त्या लोकांना सांगा की 6 महिन्याच्या आत मी तिथले रोड रस्ते नालीचा विकास पूर्ण करून देईल. आणि जर नाही झालं तर आम्ही 2 वर्षाच्या आत राजीनामा देऊ ही गॅरंटी सांगतो. जर त्या 2 वर्षाच्या नंतर बी होईना गेलं तर माझी एखादी प्रॉपर्टी विकून मी तर रस्ते करेल, मी एवढी गॅरंटी देतो. सेवा जनशक्ती पार्टी या निवडणुकीला उभं टाकलेली आहे. आता जे म्हणलंय धोंडे सरांचं जे सगळं काम यांनी सांगितलंय, पण काय वाटते की आपण टिकेल काय? सरळ प्रश्न आहे माझा. आता या धंदाट्यापुढे टिकणं अवघड आहे. पण इथली जनता आता ह्यांना कटाळलेली आहे. कारण हे येतात पैशाच्या जोरावर निवडून येतात, आश्वासने देतात आणि काही करत नाहीत. तर आमच्यासारख्या आता आम्ही जे सेवा जनशक्ती पार्टीचे उमेदवार आहोत, हे आम्हाला कुठलेही राजकीय वारसा नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले मुलं आहोत आणि आम्ही काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने आम्ही सरकडे गेलो आहोत. आणि सर जे म्हणतात ते केल्याशिवाय राहत नाहीत. ह्या सरच्या अशामुळं आम्ही या राजकारणात आलो आहोत. आणि निश्चितच आम्हाला संधी दिल्यानंतर आम्ही कंधार शहराला आम्ही ज्या 3 प्रभागामध्ये लढवत आहोत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये मयूर नळदकर आहेत, प्रभाग क्रमांक 2 मधून शेख नेहा मुन्ना आहे आणि प्रभाग क्रमांक 7 ब मधून साईनाथ मळगे मी आहे. आम्हाला जनतेने साथ दिल्यानंतर आम्ही निश्चितच प्रभागाचा कायापलट करून दाखवणार. हे सगळे राजकीय पक्षांची आपण प्रतिक्रिया ऐकली. या प्रत्येकाने सांगितलंय की यांनी कुठल्या तरी प्रताप पाटील चिखलीकरांनी कुठला तरी विकास केलेला आहे. यांनी सांगितलंय की माजी नगराध्यक्ष यांच्या काळात काही विकास झालाय. आपण सामान्य नागरिक म्हणून हे जे दावे करतायत त्यावर आपलं काय मत? नमस्ते. माझा मुद्दा असा आहे की आज 69 जगं 19 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी दावेदार आहेत. या किती सदस्यांना जी 74वी घटनादुरुस्ती 1992च्या अंतर्गत जे 18 विषयाची यादी देण्यात आलेली आहे, असं किती सदस्यांना माहिती आहे की ते विकास ती यादी काय आहे? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आज कंधार एक पोलीस भरतीच हब झालेला आहे. इथं येणारी गर्दी 2000च्या वरती आहे. इथं राहण्यासाठी, खाण्यासाठी किंवा इथं ग्राउंडसाठी जागा नाही. मी अजूनही आभार मानतो जे लोकनेते आहेत. सामान्य माणूस आहे, कुठल्या पक्षाचं लेबल माझ्या अंगाला नाही. चिखलीकर साहेबांनी पाठीमागे 8 दिवसाखाली सगळे विद्यार्थी गेल्यानंतर त्यांनी सांगितले की मी पुढील या 8 दिवसामध्ये तुम्हाला एक सुसज्ज असं तुम्हाला एक मैदान तयार करून देतो. त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो. पुढं विकासाची जी व्याख्या सांगतात, जी प्रगतीची व्याख्या सांगतात, मला एवढंच विचारायचं आहे राजकीय नेत्यांना सगळ्यांना, रस्ता आणि नाली हा विकास आहे का? या विकासाबरोबर सर्वात महत्त्वाचा विकास काय आहे? मानवाचा विकास. मानवाच्या विकासामध्ये काय येतो? तो मानसिकतेनं समाधान आहे का? त्याच्या आरोग्यानं समाधान आहे का? तो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जाऊन फक्त रस्ता, नाली या गोष्टीवर विकास करत असतील हे राजकीय पुढारी, तर हे विकास काही गरजेचा नाही असं मला वाटतं. राजकीय पुढारी दावे करतायत मोठे मोठे की त्यांनी विकास केलाय. तुम्हाला काय वाटते की कंधार शहरात विकास झालाय का?
आत्ता इथं सगळ्यांचं ऐकण्याप्रमाणे झालेल्या विकासापेक्षा करणार काय हे सांगण्यात सगळ्यांचा रस जास्ती आहे. तुम्ही झालेले विकास कामं घेऊन प्रत्येक ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाताना प्रत्येकजण झालेल्या विकासावरती बोलायला हवं, पण करणार काय ह्यावरती इथे सगळ्यात जास्ती आहेत. जशा मानवाच्या मूलभूत गरजा काय तशा इथे नगरसेवक पदाला तुम्ही थांबलात. तुम्ही वरच्या गोष्टी नका सांगू, तुम्ही काय करणार, इथे काय होणार काय नाही. आमच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत नेमक्या? मला काय हवं आहे की बाबा रस्ते पाहिजेत, नाली पाहिजे, रोडवरती पथदिवे पाहिजेत, हे पाहिजे. आणि तुम्ही काय म्हणताय की साहेबांनी आत्ता सांगितलं आत्ता करून. निवडणुकीमध्ये केलेले किती वचन तुम्ही पूर्ण करतो? आजपर्यंत केलेले किती वचनं तुम्ही पूर्ण करून दाखवलेले आहेत हेही जनतेसमोर सांगा ना. गावामध्ये सांस्कृतिक सभागृह फक्त नावाला आहे. एक गोरगरिबांचं लग्न करायचं म्हटलं तर इथे सांस्कृतिक सभागृह नाही आहे. गोरगरिबांच्या लेकरांनी कुठं करावं? एक कंधार म्हणजे राष्ट्रकूट परिवाराचं माहेरघर समजलं जातं. मन्याड माय ह्याला आहे, आपल्या उशाला आहे आणि घशाला कोरड आहे. आमचा 8 दिवसाचा अवधी लागतोय. गावात आणखी गावातले प्रश्न सुटत नाही आहेत. गावात रोजगार उपलब्ध नाही आहे. गावात रोजगार नाही म्हणून माझ्यासारख्याला लोह्याला रोजगाराला जावं लागतं. का जावं लागतं ह्याचा कधी विचार झाला आहे का? एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून लोक फक्त आठवड्याला तुमच्या कंधारमध्ये येतं. रोज यावं म्हणून काही प्रयत्न केलेत का? आज केलेले तुम्ही सगळे विकास कामं सांगता, रोडवर पथदिवे नाही आहेत काय? मागे येऊन गेलेल्या तहसीलदार मॅडम असतील, त्यांचे काहीतरी उपकार, ते बी कशासाठी आल्या होत्या? ते 3 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी आल्या होत्या म्हणून त्यांनी 4 पथदिवे बसवलेले आहेत. रात्री 7:30 नंतर बसस्टँडपासून खालती जायचं म्हटलं तर भीती वाटते. गावात खालच्यापर्यंत बस येऊ शकत नाही आहे. इथले लोकप्रतिनिधी एवढं काम करू शकत नाही तर बाकी काय गोष्टी मांडणार आहात तुम्ही? एक लोकप्रतिनिधींचे मूलभूत कामं काय आहेत हेच माहिती नाही आहे. नगरसेवक येतात, 2,000 रुपये देतात, निवडून येतात, मग पुढच्या 5 वर्षाला त्यांची आमची भेट. त्याच्या आधी आमची भेटच होणार नाही त्यांच्यासोबत. आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते तरी समजून घ्या ना. एक विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत? भाऊनी सांगितल्याप्रमाणे एक ग्राउंड बनवायला जर तुम्हाला आमदार साहेबांपर्यंत जायचं असेल तर मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय कामाचे? आमच्या ह्या गरजा कुणी केल्या पाहिजेत? ह्या गरजा कुणाकडनं पूर्ण झाल्या पाहिजेत? गरजा पूर्ण कराव्या लागतील ना. तुम्ही काय सांगताय आम्ही हे विकास कामे करू, ते विकास कामे करू. केलंय ते सांगा, करणार ते सांगू नका. काय करण्यावरती आमचा विश्वास नाही, केल्यावरती बोलून दाखवा ना. आज तुम्ही सांगता इथं 20 लाख दिले, तिथं 30 लाख देण्याला महत्त्व नाही. राम मंदिराला 1 वर्षाखाली निधी दिलेला आहे. राम मंदिर आणखी तसंच अपूर्ण आहे. तिथल्या रामाचा वनवास संपला पण आमच्या रामाचा आणखी वनवास संपलेला नाही. कंधारमध्ये खाली आमच्या अष्टभुजा खडंकी माता मंदिर येते 39 लाख रुपयाचा निधी दिला म्हणून सांगितलाय. आत्ता फक्त 15 लाखाचा निधी आहे. बांधकाम चालवा 1 वर्ष लागतं का? माझं घर बांधकामाला काढल्यानंतर मी 6 महिन्यात पूर्ण करतो. तुम्ही करतोत का? 1-1.5 वर्षाचा कालावधी लागतो राम मंदिर बांधायला. कोणतंही कुठलंही काम घेतल्यानंतर, रोडचं काम घेतल्यानंतर बरं 2 महिन्यात कंप्लीट करता येतं. फक्त राम मंदिरालाच काम चालू आहे म्हणून वर्षभर लागतं का? एक छोट्या छोट्या ज्या मूलभूत गरजा आहेत माझ्या तुमच्याकडनं लय मोठ्या अपेक्षा नाही आहेत. मी एक सामान्य नागरिक आहे, मला काय लागते? अहो इथला रोड अजित पवार साहेब आले म्हणून रोड झाला, नाही ते एवढी धूळच खात बसलो होतो आम्ही. खाली इथं ते महाराणा प्रताप चौक येते, बाहेरच्या साईडने माती काढून टाकली आहे. एवढी दिवस कुणाला पाणी टाकायचं सुचलं नाही. आजच बरं पाणी टाकता आलं तुम्हाला का? साहेब येणार आहेत म्हणून का? आम्ही म्हणजे माणसं नाहीत? आमच्या काय गरजा आहेत गरजाच बघा. आम्ही का खूप जास्ती मागणार नाही आहे तुमच्याकडे. आमचं मागणं एवढं मोठं नाही आहे काय. आम्हाला ज्या मूलभूत गरजा लागतात, मला सांस्कृतिक सभागृह नाही, शौचालय नाही आहे गावामध्ये. 1 मुतारी आहे गावामध्ये. इथं जिल्हा परिषद शाळेला मुतारी करून ठेवलं लोकांनी. तिकडे तोंड करायचं, चालू करायचं. गावात मूलभूत गरजा नसाव्यात? एवढं गाव मागासलेलं असावं? माझ्यासारख्याला लोह्याला जावं लागतं. मी परत सांगतोय, आणखी गावात रोजगार मिळत नाही आहे. गावात दुकानं नव्हते. 14 वर्षाखाली बाजारपेठ पडलेली आहे. आणखी बाजारपेठ जशाला तशी गेल्या वर्षी मनोहर धोंडे साहेबांनी काहीतरी प्रयत्न करून तेवढे तरी दुकानं उभारून दिलेत. आता त्यालाही तिथे किरायाने द्यायला चालू केले. माझ्यासारख्याने कुठून काय करायचं? स्थानिक लोकांचे खूप मोठे प्रश्न आहेत. स्थानिक लोक म्हणतायत की त्यांना कामासाठी बाहेर जावं लागतंय. मी परत राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडून शेवटचा विषय घेतोय की स्थानिक लोक म्हणतायत की इथं विकास शून्य झालं आहे आणि आपले आमदार खूप वर्ष इथं राजकारणात आहेत आणि ते सत्तेवर आहेत किंवा ते निवडून आलेले आहेत. बघा, स्थानिक लोकांचा आणि राजकीय लोकांचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर थोड्याच वेळेमध्ये उत्तर देतो. यांनी भारतीय जनता पार्टीचे लोक असतील किंवा काँग्रेस पक्षाचे लोक असतील, यांनी पहिले एक गोष्ट सांगावं की कंधार शहरामध्ये कोट्यावधींचा निधी यांनी स्वतःच्या मार्फत कधी आणलेला आहे. दुसरी गोष्ट सांगतो, आता तुम्ही जिथं थांबल्या ते उद्यान विजयगडला
सगळे रस्ते विजयगडमध्ये अडचणीतले रस्ते चिखलीकर साहेबांनी पूर्ण केलेत. भवानीनगरचे रस्ते चिखलीकर साहेबांनी केलेत. भवानीनगरमधले अंतर्गत रस्ते चिखलीकर साहेबांनी पूर्ण केलेत. हातईपुऱ्याला रस्ता चिखलीकर साहेबांनी दिला आहे. आता असं तुम्ही मोजक्या जेवढे सिमेंट रस्ते आहेत काही मोजक्या ठिकाणी सोडल्यानंतर ते सगळे रस्ते हे चिखलीकर साहेबांनी केलेले आहेत. आता येऊन कोणीही काही बोलणं आणि एका नेतृत्वाला हे करणं म्हणजे हे कंधार लोह्याची जनता एवढ्या वर्षापासून एका व्यक्तीवर प्रेम करून त्यांना निवडून आणते, त्यांच्या मागे राहते. त्याचं काही ना काही कारण असेल म्हणूनच ती सगळी जनता त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांनी विकास केलेत म्हणूनच त्यांच्या पाठीमागे आहे. यांनी शौचालयाचा प्रश्न विचारलेत, अजून कोणता प्रश्न विचारले? चिखलीकर साहेबांच्या हातात जेव्हा काही गोष्टी होते त्यांनी शौचालय बांधलेत, सगळ्या गोष्टी त्यांनी केलेत. न केलं असं नाही. आता बोलायला सगळ्या गोष्टी समोर आणतात. आता तुम्हाला सांगतो अण्णाभाऊ साठेंच्या आपल्या सभागृहाला चिखलीकर साहेबांनी निधी दिलेत. आता जे पथदिव्यांसाठी बोललेत, आजच्या घडीला उद्या तुम्हाला निवडणुकीमध्ये काय होईल, पण तुम्हाला पथदिवे हे 70 लाख रुपयाची चिखलीकर साहेबांनी पॉवर हाऊसपासून तर शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापर्यंत पथदिवे दिलेत. सगळं निधी चिखलीकर साहेबांनी दिले आहेत. यांनी याच्यावर उत्तर देऊ शकत नाहीत. स्थानिक लोकांचे आणि इथल्या पुढाऱ्यांचे खूप मोठे दावे आहेत, पण हे दावे किती पूर्ण झालेत ते स्थानिक लोकांनी सांगितलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा हेच आहे की कंधारची जनता कोणाला कौल देईल, कोणाला पुढं निवडून आणेल. राष्ट्रवादीतले सगळे पॅनल निवडून येतील की नगराध्यक्षासाठी आणि पूर्ण काँग्रेसचा पॅनल निवडून येईल किंवा BJPचा येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खूप खूप धन्यवाद.